नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीचा दिवस हा शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्व शिवभक्त महादेवांची मनोभावे पूजा करून त्यांच्या नावाने व्रत करतात. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळात व निश्चित काळात पूजाविधी व शिवलिंगावरती रुद्राभिषेक कसा करायचा आहे हे जाणून घेऊ. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी उठून आंघोळ करून आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करणे, घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाची पूजा करणे, पूजा करून झाल्याच्या नंतर जवळ शिवमंदिर असेल तिथे तुम्ही शिवमंदिरामध्ये जावे आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करावी की हे शंभू महादेव, आजपासून आजीवन शिवरात्रीच्या उपवासाचा संकल्प घेत आहे आणि तुमची इच्छा असेल, मनोकामना असेल, महादेवांच्या समोर शिवपिंडी समोर उभे राहून तुम्हाला तिथे सांगायचे आहे. महादेवाला जाताना तुम्ही दूध किंवा बेलपत्र, बेलाचं फळ, पांढऱ्या रंगाची फुले तुम्ही घेऊन जाऊन महादेवांच्या पिंडीवरती ते तुम्ही अर्पण करा. त्याचे अनंत पटीने पुण्यफल हे इतर दिवशी वाहिले जाणाऱ्या बेलपत्र किंवा पांढऱ्या रंगाचे फूल त्याच्या अपोजिट शिवरात्रीच्या दिवशी वाहिले जाणाऱ्या पांढऱ्या रंगाची फुलं असेल, दुधाचा अभिषेक असेल किंवा बेलपत्र असेल, शतकोटी जन्माचं पुण्य या एका दिवसामध्ये वाहिल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे मिळते. त्यामुळे आवर्जून शिवमंदिरामध्ये जाणे आणि शिवावरती म्हणजे शिवलिंगावरती दूध असेल, दही किंवा पंचामृत असेल तर ते वाहण्याचा प्रयत्न करावा. पांढऱ्या रंगाच्या फुलाला विशेष महत्त्व या दिवशी देण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील अशीच पूजा शिवपिंडीवरती करू शकता. हे करून झाल्याच्या नंतर तुम्ही दिवसभरामध्ये जो तुमचा गुरुमंत्र असेल तो तुम्ही जप आवश्यक केला पाहिजे. त्याच्यानंतर जो मंत्र महादेवांचा असेल, आता ओम नमः शिवाय या पंचाक्षरी जो मंत्र आहे त्याचा जप करू शकता. याच्यामध्ये तुम्ही नमः शिवाय किंवा शिवाय नमः शिवाय हा मंत्र जप देखील करू शकता. आता प्रदोष काळामध्ये या दिवशी तुम्ही संध्याकाळी परत एकदा आंघोळ करायची असते. आंघोळ करून झाल्याच्या नंतर घरातल्या शिवलिंगाला तसे देवी देवतांना दिवा अगरबत्ती आवश्यकपणे तुम्हाला करायची असते. बघा, मी मागचा एक व्हिडिओ टाकला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी 4 प्रहराची माहिती सांगितली आहे. तर मला एक ताईंनी विचारलं आहे की प्रत्येक प्रहरला आंघोळ करायची का? तर नाही करायची, फक्त आपल्याला एकदा संध्याकाळी आंघोळ करायची आहे. आता महाशिवरात्रीच्या बाबतीत असं सांगितलं आहे की मातीची अथवा मातीचा म्हणजेच पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करणे सर्वश्रेष्ठ मानले गेलेलं आहे. आता महाशिवरात्रीला आपल्याला हाताने आपण जर मातीचा अथवा वाळूचा शिवलिंग बनवून त्यावर रुद्राभिषेक केला तर आपल्यावरचे, आपल्या कुटुंबावरचे अकाल मृत्यूचे भय टळते. तसेच आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास हा सदैव राहतो. म्हणजेच काय, देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी निवास करते किंवा नांदते. पण आपल्याला मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग नाही बनवता आले तर आपल्याकडे जे शिवलिंग आहे त्याची सेवा आवश्यक करा. आता बऱ्याच जणांचा असाही प्रश्न असतो की महाशिवरात्रीची पूजा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरी जो काय आपण रुद्राभिषेक करतो तर या दोन्ही पूजा वेगळ्या आहेत का? रुद्राभिषेक केला तरी महाशिवरात्रीची वेगळी पूजा करायची असते का? तर असं अजिबात नाहीये. महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण रुद्राभिषेक केला तर सोन्याहून पिवळं. बघा, तुमच्या काही पर्सनल अडचणीमुळे जर तुम्ही रुद्राभिषेक करत नसाल तर महाशिवरात्रीची वेगळी पूजा मांडणी करून आपण पूजा करू शकतो. आता रुद्राभिषेक न करता वेगळी पूजा मांडणी म्हणजे काय, तर आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे त्यावर आपण अभिषेक करायचा आहे. तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक करू शकता, पाणी आणि दुधाने अभिषेक करू शकता किंवा पाणी पंचामृताने अभिषेक करू शकता. आणि तो अभिषेक करताना आपण साधं सोपं 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरीही चालतो. पण जर का तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर रुद्राभिषेक मध्ये आपण बरेचसे मंत्र स्तोत्र म्हणत असतो आणि ही सेवा खूप प्रभावी देखील मानली जाते. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही निश्चित काळामध्ये किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहराच्या पूजेला खूप महत्त्व देखील आहे. तर या 4 प्रहरापैकी कोणत्याही एका प्रहरावर तुम्ही रुद्राभिषेक केला तर अतिशय उत्तम मानलं जातं. स्पेशली ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, ते आजारी आहेत, सारखा दवाखाना सुरू आहे किंवा ज्यांना बाहेरची बाधा वगैरे आहे, तुमच्या घरामध्ये कोणी व्यसन करत असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी आहात, खूप ट्रीटमेंट घेताय, दवाखाने बदलताय पण अनुभव येत नाहीये, तर अशा काही गोष्टी असतील, अडचणी असतील तर यासाठी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करू शकता. एखादी काही अडचण असेल, तुमच्या इच्छेसाठी रुद्राभिषेक करायचा असेल तर त्या दिवशी रुद्राभिषेक करण्यापूर्वी संकल्प आवश्यक करा. तुमची इच्छा बोलून दाखवा. रुद्राभिषेक करून झाल्यानंतर जे तीर्थ असतं ते तीर्थ ज्या व्यक्तीसाठी तुम्ही अभिषेक केलेला आहे
त्या व्यक्तीच्या अंगावर शिंपडा, तो ज्या रूममध्ये झोपतो त्या खोलीमध्ये शिंपडा, आपल्या संपूर्ण घरामध्ये तीर्थ शिंपडा आणि आवर्जून त्या व्यक्तीला हे रुद्राभिषेक केलेलं तीर्थ प्यायला द्या. थोडंसं तीर्थ प्यायला द्या आणि त्यानंतर एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा आणि रोज जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत रोज थोडं थोडं तीर्थ त्या व्यक्तीला तुम्ही प्यायला दिलं श्रद्धेने तरी सुद्धा चालू शकतं. पण रुद्राभिषेकाचे रिझल्ट जे आहेत ना ते खूप चमत्कारी आहेत. तुमच्याकडे वेळ असेल तर आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करा आणि श्रद्धेने करा. आता रुद्राभिषेक म्हणजे खूप काही अवघड सेवा आहे का? तर असं अजिबात नाहीये. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. आपल्या देवघरात जे शिवलिंग आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. मातीचं शिवलिंग असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि एक ताम्हण घ्या. त्या ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवायचं. शिवलिंगाची जिथून पाणी जातं म्हणजे जो निमुळता भाग असतो तो उत्तरेकडे येईल याप्रमाणे ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवायचं. तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर ते ठेवायचं. बाजूला स्वच्छ पाणी घ्यायचं, जे आपण पिऊ शकतो ते पाणी घ्यायचं, कारण ते तीर्थ आपल्याला नंतर प्यायचं आहे. आणि रुद्राभिषेक करताना दूध किंवा पंचामृत घ्यायचं नाही. शक्यतो रुद्राभिषेक जो आहे तो फक्त स्वच्छ पिण्याच्या पाण्यानेच करायचा, पण ते पाणी उष्ट केलेलं नसावं. गळती असेल गळतीमध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं. आणि आता जी तुम्हाला मी स्तोत्र मंत्र सांगणार आहे ती तुम्हाला स्तोत्र मंत्र फक्त म्हणायचे आहेत आणि या गळतीमधलं पाणी जसं जसं कमी होईल त्यामध्ये आपण पाणी ओतत जायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित वाचन करता येतं. आता तुमच्याकडे हे अभिषेक पात्र नसेल तर एखाद्या तांब्याचं भांडं घ्या. मोठ्या भांड्यामध्ये ते पाणी घ्या आणि पळी जी असते त्या पळीने अभिषेक आपल्याला शिवलिंगावरती करायचा आहे. आता बघा, जे मी तुम्हाला सांगणार आहे ते मंत्रस्तोत्र म्हणून, पण जेव्हा आपण हाताने अभिषेक करतो त्यावेळेला अभिषेकही करायचा, मंत्रस्तोत्रही वाचायचे, हे थोडंसं अवघड जातं. त्यामुळे पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला अभिषेक पात्र कमी पैशामध्ये मिळून जातं. ते तुम्ही घेतलं तर अतिशय उत्तम. किंवा तुमच्या घरामध्ये इतर कोणी मंडळी असतील तर त्यांना अभिषेक करायला लावायचा आणि तुम्ही त्यांच्या बाजूला बसून मंत्रस्तोत्र म्हणायचे. असं केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता रुद्राभिषेक करताना पाण्याचा अभिषेक करत करत सर्वप्रथम आपल्याला सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर गणपती अथर्वशीर्ष एक वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला खऱ्या अर्थाने रुद्राभिषेक सेवेला सुरुवात करायची. सर्वप्रथम गणपती अथर्वशीर्ष झाल्यानंतर शिवमहिम स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर रामरक्षा 1 ते 9 ओव्यांपर्यंत आपल्याला म्हणायचे आहे. पूर्ण रामरक्षा म्हणायची गरज नाही, फक्त 9व्या ओवीपर्यंत आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे. त्यानंतर रुद्राध्याय वाचायचा नमक चमक सहित एक वेळा. आता तुम्ही हा मराठीमध्ये देखील वाचू शकता किंवा संस्कृतमध्ये सुद्धा वाचू शकता. त्यानंतर शिवकवच एक वेळा म्हणायचा आहे. शिव गायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. कालभैरव अष्टकम 1 वेळा म्हणायचा आहे. आता इथे आपली ही सेवा पूर्ण होते. यानंतर काय करायचं, जे शिवलिंग आहे ते पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं, स्वच्छ पुसायचं. देवघरामध्ये जिथे तुम्ही शिवलिंग ठेवता तिथे शिवलिंग ठेवायचं. तुमच्याकडे जर 108 बेलपत्र असतील तर एक बेलपत्र अर्पण करत करत शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे. आता समजा तुमच्याकडे 108 बेलपत्र नाहीये, तुमच्याकडे एकच बेलपत्र आहे किंवा 5 बेलपत्र आहेत, 11 बेलपत्र आहेत, तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची किंवा एखाद्या प्लेटमध्ये ती बेलपत्र ठेवायची. त्यावर आपला उजवा हात झाकायचा, शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आणि त्यानंतर ते बेलपत्र आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. शिवलिंग स्वच्छ पुसून जेव्हा आपण देवघरात ठेवतो त्यावेळेला शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं. हळदी कुंकवाने न रंगवलेली वस्त्रमाळ आपल्याला त्यांना अर्पण करायची. अक्षदा अर्पण करायच्या, त्या देखील पांढऱ्या असाव्यात आणि तुमच्याकडे पांढरी फुलं असतील तर ते देखील अर्पण करू शकता. बेलफळ असेल ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. धोत्र्याचं फूल, धोत्र्याची फळ अर्पण करू शकता आणि मग आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत जी बेलपत्र आहेत ती अर्पण करायची आहेत. या प्रकारे साधा सोप्पा आपला रुद्राभिषेक घरच्या घरी झालेला आहे. अभिषेक झाल्यानंतर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ते तीर्थ काढून घ्यायचं आणि स्पेशली ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा केलेली असेल त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. आणि समजा 5-6 दिवसामध्ये तुमचं ते तीर्थ संपलं तर त्यानंतर येणारा जो सोमवार असेल, तुम्हाला जर हवा असेल तर त्या सोमवारी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आणि तसं तीर्थ बनवून ठेवू शकता आणि पुढच्या सोमवारपर्यंत ते तीर्थ रोज तुम्ही त्या व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकता. आता समजा तुमच्या जागेमध्ये, तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष आहे तर प्रत्येकालाच बघा वास्तू पूर्णपणे बघणं, सगळ्या रेमेडीज करणं शक्य होत नाही.
किंवा बऱ्याच जणांना वास्तुदोषामुळे घरामध्ये काही त्रास होतात, तर अशा वेळेला आपल्या वास्तूसाठी जे काही आपल्या घरात वास्तुदोष आहेत ते दूर व्हावेत यासाठी सुद्धा आपण रुद्राभिषेक करू शकतो. आणि ते तीर्थ दररोज आपल्या घरामध्ये आपण शिंपडू शकतो. एखादं आंब्याचं पान घ्यायचं किंवा फुल घ्या आणि त्या फुलाने किंवा त्या आंब्याच्या पाण्याने आपल्याला सर्वत्र आपल्या घरामध्ये तीर्थ शिंपडायचं आहे आणि घरातील सर्वांनी ते तीर्थ थोडंसं प्रसाद म्हणून देखील ग्रहण करायचं आहे. तर या प्रकारे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहरामध्ये किंवा निश्चित काळामध्ये रुद्राभिषेक करू शकतो. आता हे 4 प्रहर कोणते आहेत, त्याच्या वेळा काय आहेत, निश्चित काळ काय आहे, या काळात पूजा कशी करावी या संदर्भातील संपूर्ण माहिती मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. बघा, समजा जर तुम्हाला निश्चित काळामध्ये किंवा या 4 प्रहरामध्ये रुद्राभिषेक करणं शक्य नाही झालं, तर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळ हा शिवपूजन करण्यासाठी उत्तम मानला जातो. तर त्या वेळेमध्ये रुद्राभिषेक केला तरी अतिशय उत्तम आहे. या दोन्ही वेळा जर नाही जमलं तर दिवसभरात तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. जरी तुम्हाला रुद्राभिषेक करताना मंत्र स्तोत्र येत नसतील तर तुम्ही यूट्यूबवरती रुद्रपाठ लावून हा रुद्राभिषेक करू शकता. आता महाशिवरात्रीला शिवलीलामृत ग्रंथ वाचणे शक्य झालं तर आवर्जून वाचा. जरी निश्चित काळ संपला तरी सुद्धा चालतो, काही हरकत नाही. त्याच्या पुढे वाचन चालू राहून देऊ शकता. पण जर तुम्हाला एखाद्या मध्यरात्री शिवलीलामृत वाचणे शक्य नसेल तर शिवलीलामृतमधील 11व्या अध्यायाचं सुद्धा या वेळेमध्ये तुम्ही पठण करू शकता. किंवा जी कोणती सेवा असेल, स्तोत्र मंत्र महादेवांचे तुम्हाला येत असतील त्या सेवा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालतील. किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा या वेळेमध्ये मनोकामना तुमच्या मनामध्ये ठेवून तुम्ही जप केला तरी सुद्धा चालतो. तुमच्या घरामध्ये शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुले तसेच धोत्र्याचं फूल जर भेटलं तर उत्तम. पण कमीत कमी 8 कमळाची फुले तुम्हाला शिवलिंगावरती व्हायची असतात. तसेच खास करून निळ्या रंगाच्या कमळाला तसेच निळ्या रंगाच्या फुलाला या दिवशी अत्यंत विशेष असं महत्त्व आहे. निळ्या रंगाचं कमळ हे सर्वत्र मिळणार नाही, तर पांढऱ्या रंगाचं कमळ चालेल, लाल चालेल. हे कमळ तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावरती रात्री व्हायचे आहेत. जर तुम्हाला कमळ मिळाले नाही तर धोत्रेचं फूल मिळाले तर तुम्ही अर्पण करा. तेही नसेल तर पांढऱ्या रंगाचं फूल कोणतेही चालेल, तुम्ही आणण्याचा आवश्यक प्रयत्न करावा. तसेच बघा, 3 पानाचे बेलपत्र, तेही पूर्ण पाने कुठेही कट झालेले नसावीत, होल किंवा छिद्र पडलेली नसावीत. 3 पानाचेच बेलपत्र शिव महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला व्हायचे आहेत. याचबरोबर प्रहर काळात शिवपिंडीवर डाळिंबाचा रस, ऊसाचा रस तसेच नारळाच्या पानाचा अभिषेक आवश्यक करू शकता. पण नारळाचं पाणी तुम्हाला, जो हिरवा नारळ आहे त्या नारळाचं पाणी अभिषेकासाठी चालतं. जो आपण देवाला नारळ फोडतो त्या नारळातील पाणी अभिषेकासाठी चालत नाही. शिवलिंगावर त्रिपुंड चंदन लावायचे आहे. तर हे घरातील शिवलिंगापाशी रात्री आपल्याला अशा प्रकारची पूजा करायची आहे. आता आपण या 4 प्रहराची वेळ थोडक्यात जाणून घेऊया. नंबर 1, प्रथम प्रहर आहे संध्याकाळी 6:01 सुरू होतो आणि रात्री 9:23 संपतो. नंबर 2, द्वितीय प्रहर हा 9:23 पासून ते 12:35 असेल. तृतीय प्रहर हा रात्री 12:35 पासून पहाटे 3:47 असेल. आणि चौथा प्रहर हा 3:47 पासून ते 6:59 असेल. बघा, निश्चित काळाची वेळ ही 15 तारखेला मध्यरात्री 12:28 पासून ते 1:18 असणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला महाशिवरात्री पूजाविधी तसेच रुद्राभिषेक, प्रहर वेळ, निश्चित काल ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.